आणि तो बिझनेस खूप वाढला, एवढा की त्याची व्हॅल्यू $200 मिलियन म्हणजे जवळजवळ 1600 कोटीची बिझनेस वाढला. अमेरिकेत मंदीमध्ये 2009 मध्ये तो सगळा खाली पडला आणि मी पूर्ण काही सगळं गमावलं. माझा 17,000 स्क्वेअर फुटचा महाल होता, तो बँकेने काढून घेतला. माझ्या रोल्स रॉयस फॅन्टम गाडी घेतली, पण निराश न होता परत तो बिझनेस पुन्हा सुरू केला. मी एक बेळगावातल्या सामान्य घरातला, अमेरिकेत जाऊन शिक्षण केलं. मला मराठीचा खूप अभिमान आहे. नमस्कार मंडळी, पुस्तक नाक्यावरती आपलं सहर्ष स्वागत. आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला जे आपल्या महाराष्ट्रातलीच आहेत, पण त्यांचा प्रवास जाऊन पोहोचलेला आहे अमेरिकेच्या खासदारपदापर्यंत. आज आपल्या सोबत आहे श्री ठाणेदार सर. सर, तुमचं पुस्तक नाक्यावरती सहर्ष स्वागत. तुम्हाला पहिला प्रश्न हाच, या साताऱ्यात येऊन या अखिल भारतीय संमेलनात श्रींची इच्छा काय आहे? श्रींची इच्छा आहे की मराठीचा असाच उदो उदो होत राहावा. मराठी भाषा, मराठी आपलं संस्कार जे आहेत हे नुसते महाराष्ट्राभर नाही तर जगभर जावेत आणि मराठीचं महत्त्व हे सर्व जगामध्ये कळावं. आपलं साहित्य, आपली संस्कृती याचं. आणि मला मराठीचा खूप अभिमान आहे. आता साताऱ्यामध्ये आलो, झाले 2 दिवस. ग्रंथ दिंडीमध्ये भाग घेतला. सातारकरांचा तो जो उत्साह बघितला आणि ते स्वागत, मन भरून गेलं इथं येऊन. सर, आपला पुस्तक नाका हा उपक्रमच यासाठी आहे की आपण या पुस्तक नाक्यावरती वेगवेगळ्या लेखकांची, त्यांच्या पुस्तकांची माहिती देत असतो. हो. आपल्या पुस्तक नाक्याच्या प्रेक्षकांना तुमच्या तिन्ही पुस्तकांविषयी थोडक्यात सांगा. हे बघा, माझं पहिलं पुस्तक हे आहे ही श्रीची इच्छा. ही श्रीची इच्छा आहे. 2004 मध्ये लिहिलं गेलं आणि ते खूप लोकांनी वाचलं. मला वाटतं जवळजवळ 10 लाख लोकांनी वाचलं असेल हे पुस्तक. काही त्यांच्या खूप प्रती झाल्या, खूप आवृत्त्या झाल्या. आता त्याचा हिशोबच नाही, एवढ्या आवृत्त्या झाल्या. तर लोकांनी भरभरून प्रेम दिलं. मी एक बेळगावातल्या सामान्य घरातला, अमेरिकेत जाऊन शिक्षण केलं. तर ती माझ्या सर्व अनुभवात लिहिलेली आहे. आणि अजूनही मला 2004 मधलं हे पुस्तक, पण अजूनही लोकांच्या प्रतिक्रिया येतात, ईमेल नाही येतात, फोन नाही येतात. आणि या पुस्तक वाचून त्यांच्या आयुष्यात जो काही फरक झाला त्याबद्दल बोललं जातं. हे माझं पहिलं पुस्तक. श्रीच्या इच्छेला उदंड प्रतिसाद मिळाला म्हणून पुन्हा श्रीची इच्छा? नाही, तसं नाही झालं. काय की मी अमेरिकेमध्ये शिक्षण घेतलं, मग बिझनेस सुरू केला फार्मास्युटिकलचा. आणि तो बिझनेस खूप वाढला, एवढा की त्याची व्हॅल्यू $200 मिलियन म्हणजे जवळजवळ 1600 कोटीची बिझनेस वाढला. आणि मग अमेरिकेत मंदीमध्ये 2009 मध्ये तो सगळा खाली पडला आणि मी पूर्ण काही सगळं गमावलं. माझा 17,000 स्क्वेअर फुटचा महाल होता, तो बँकेने काढून घेतला. माझ्या रोल्स रॉयस फॅन्टम गाडी घेतली, फरारी गाड्या घेतल्या, सर्व काही गमावलं. पण निराश न होता परत तो बिझनेस पुन्हा सुरू केला. त्याची जी गोष्ट आहे ती या पुन्हा श्री गणेशा म्हणून नाव ठेवलंय. पुन्हा श्री गणेशा. त्याच्यामध्ये बिझनेस बद्दल बरीचशी माहिती आहे, कसा बिझनेस चालवायचा आणि कसा बिझनेस वाढवायचा याच्यावरती माहिती आहे. उद्योजकांनी घ्यावं हे पुस्तक. ज्यांना उद्योजक व्हायचं आहे तरी सुद्धा हे पुस्तक घ्यावं. आणि माझं तिसरं पुस्तक, ही तिन्ही पुस्तकं न्यू इरा या पब्लिशिंग हाऊसनी केली आहेत. तांदळे सरांनी याच्यामध्ये विशेष लक्ष देऊन ही पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत. आणि माझं हे तिसरं आताचं हे पुस्तक आहे. याचं नाव आहे वॉशिंग्टन डायरी. याच्यामध्ये माझा जो राजकीय प्रवास आहे. जेव्हा बिझनेस मी परत सुरू केला, परत तो भरभराटीला आला, तेव्हा असं वाटलं की किती दिवस आपण असे पैसे कमवत राहायचं. कारण मी आजूबाजूला पाहतोय तर अमेरिकेत सुद्धा जवळजवळ 15% जनता ही दारिद्र्याच्या रेषेच्या खाली आहे. गरीब वस्तीमध्ये चांगल्या शाळा नाही आहेत, त्यांना पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, हॉस्पिटल्स नाही आहेत, पुरेशी हॉस्पिटलमध्ये बेड नाही आहेत, मेडिकल ट्रीटमेंट मिळत नाही. तेव्हा असं वाटलं की आपण नुसते पैसे मिळवत राहण्यापेक्षा बिझनेस विकावा. म्हणून मी बिझनेस विकला. त्यातनं आलेले पैसे बऱ्याचशा कामगारांना दिले आणि म्हटलं की सरकारची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातून
आपण लोकांसाठी मदत करावी असं म्हणत मी आमदार झालो. आता 2दा खासदार झालोय आणि खूप काही गोष्टी माझ्या मतदारसंघामध्ये केल्या. ज्या मंडळींच्या वरती दशकापासून अन्याय होतोय त्यांच्यासाठी रोजगार त्यांना द्यावेत, त्यांना स्किल्स द्यावीत, त्यांच्या शाळा चांगल्या कराव्यात, हॉस्पिटल बांधावीत, अशी बरीचशी कामं, रस्ते, त्यांना शुद्ध पाणी प्यायला वगैरे बऱ्याचशा गोष्टी केल्या आणि करत आहे. तेव्हा ती सगळी जी माझी गोष्ट आहे ती या पुस्तकामध्ये आहे. त्याचं नाव आहे वॉशिंग्टन डायरी. तर तुमचा संपूर्ण प्रवास ऐकल्यानंतर मला डॉक्टर दिलीप पांढरपट्टे म्हणून आहेत त्यांच्या बरं. गोळी आठवतात. बरं. की उडवाचं मान माझी, माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे की मी वाकणार नाही. आणि तुमचा संपूर्ण प्रवास ऐकताना मला तसंच वाटतं. आज तुम्ही पुस्तक नाक्यावरती आलात, तुमच्या पुस्तकांबद्दल माहिती दिली, त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार. आणि पुस्तक नाक्याच्या सर्व रसिका प्रेक्षकांना, वाचकांना विनंती की सरांची ही 3ही पुस्तकं आहेत. पहिलं पुस्तक आहे ही श्रींची इच्छा, त्यानंतर सरांचं दुसरं पुस्तक आहे पुन्हा श्री गणेशा, आणि तिसरं पुस्तक आहे वॉशिंग्टन डायरी. ही 3ही पुस्तकं नक्की वाचा आणि सरांपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया पोचवा. मनपूर्वक धन्यवाद. पुस्तकामध्ये माझी ईमेल आहे आणि त्यामध्ये तुमचा अभिप्राय कळवा. येस. हां, आणि तुम्ही जे काही कार्य करताय, पुस्तकं लोकांच्यापर्यंत पोहोचवतायत, ही फार चांगली बाब आहे. थँक्यू सर.